जय हिंद, जय भीम मित्रांनो. व्हिडिओ बनवण्याचा विषय 20 जुलै 2026 रोजी दिल्ली येथे भारतीय युवा एकत्र येऊन ज्या प्रकारे नीट एक्झामिनेशन पेपर लीक व नीट एक्झामिनेशन पेपर लीक झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी सुसाईड अटेम्प्ट करून स्वतःचा प्राण गमावला. त्यांचा न्याय व नीट पेपर लीक झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा वेळ व आयुष्य बर्बाद झालं आहे. या न्यायाच्या मागणीसाठी दिल्लीमध्ये ज्या प्रकारे संघर्ष करीत असताना ज्या विद्यार्थ्यांनी काल गव्हर्मेंट अगेन्स्ट फाईट केली, भारत देशातले रियल हिरो व रियल स्टार काल समजले पुरे जनताला. हे शाहरुख, आमिर व सलमान हे बॉलिवूड व हॉलिवूडमधले फक्त ॲक्शन नकली हिरो आहेत, पण भारत देशातले रियल सुपरस्टार्स काल सर्वांनी पाहिलेत. अन्यायाविरुद्ध आवाज व भारतीय युवा पिढीचं एज्युकेशन सिस्टम स्ट्रॉंग होण्यासाठी भारत देशातल्या काल युवा पिढीने ज्या प्रकारे आपला धीटपणा दाखवला व करप्शन विरुद्ध आवाज उठवण्याचा जो प्रयत्न केला, त्या प्रत्येक भारतीय युवा संघर्षाला माझा मनापासून सलाम आहे. व भारत देशाला लागलेली सत्तेची कीड व भारत देशातलं सरकार, मोदी सरकार व BJP सरकार, तुम्हाला भारत देशातलं सरकार म्हणायची सुद्धा लायकी राहिलेली नाही आहे. हे नीच सरकार आहे व करप्टेड सरकार आहे. आता तुमची झोप, ताण, भूक सर्व उडाली असेल, कारण की तुम्हाला माहिती आहे भारत देशातली लोकशाही, भारत देशातल्या युवा पिढीची ताकद आहे व एकत्र लढण्याची जी क्षमता तुम्हाला काल दिसली आहे. आता तर फक्त तुमचा एक मंत्री, एज्युकेशन मंत्रीची मागणी होती रिझायनेशनची, बट हळूहळू तुमचे प्रत्येक करप्शन बाहेर निघणार व प्रत्येक करप्शन विरुद्ध जनता लढणार. व अच्छे दिन आएगे मोदी सरकार, नीच सरकार. आता तुमचे बुरे दिन स्टार्ट झालेले आहेत. रिअली प्राऊड ऑफ यू भारतीय युवा पिढी. हॅट्स ऑफ टू यू मित्रांनो.